मनोज जरांगेंची आज बीडमध्ये इशारा सभा, मराठा आंदोलन गांभीर्याने घ्यावं, जरांगेंचा इशारा. तर पुढील आंदोलनाची आज घोषणा करणार. मनोज जरांगेंच्या सभास्थळाच्या व्यासपीठाला किल्ल्याची प्रतिकृती. मनोज जरांगे पाटलांची आज बीडमध्ये इशारा सभा, सभेआधी बीड शहरात भव्य रॅलीचं आयोजन. बीडमधील सभेपूर्वी मनोज जरांगेंचं मुस्लिम बांधवांकडून होणार स्वागत, बार्शी नाका चौकात स्वागताची तयारी. सरकारच्या हातात आजचा आणि उद्याचा दिवस, सरकार एका मिनिटात निर्णय घेऊ शकतं, मनोज जरांगेंचं वक्तव्य. सरकारला आता वेळ वाढवून देणार नाही, वेळ वाढवून दिला तेव्हा काय काम केलं, मनोज जरांगेंचा सवाल. मनोज जरांगेंची पत्रकार परिषदेतून मंत्री छगन भुजबळांवर टीका, भुजबळांच्या मनात मराठ्यांविषयी विष, तुमचे कुचके शब्द आम्हाला कळत नाहीत का, जरांगेंची टीका. काँग्रेस नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा, 150 कोटींच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी जेलमध्ये रवानगी. काँग्रेस नेते सुनील केदार यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका, शिक्षेवर स्थगिती यावी यासाठी याचिका दाखल. काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकीही धोक्यात, नागपूर पोलिसांनी विधिमंडळास पाठवले कोर्टाचे आदेश. केदार यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अध्यक्षांकडे करणार, आशिष देशमुखांची माहिती. आमदार सुनील केदार यांना रात्रभर डोकेदुखीचा त्रास, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचं पथक केदार यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून. हक्कभंग कारवाईच्या यासंदर्भात दिलेल्या निर्देशांबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र, मी माफी मागणार नाही, तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, अंधारेंचं पत्रात उत्तर. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील भिडेवाड्याची पाहणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती. कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, अजित पवारांची माहिती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा कालचा कार्यक्रम कौटुंबिक, कोणताही राजकीय अर्थ काढू नये, मनसे नेते संदीप देशपांडे यांची माहिती. रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली भाईंदर दरम्यान रात्रकालीन मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या खोपोली कर्जत दरम्यान पुढील 6 दिवस रात्री 3 तासांचा मेगा ब्लॉक, पळसदरी ते खोपोली दरम्यानच्या कामासाठी ब्लॉक. एसटी महामंडळाला नोव्हेंबरमध्ये 915 कोटींचं उत्पन्न, दिवाळीतील 10% भाडेवाढीमुळे महामंडळाच्या महसुलात वाढ. राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.18%, राज्यात 19 नवीन रुग्णांची नोंद. सिंधुदुर्गमध्ये आढळलेल्या JN1 व्हेरियंटचा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याची आरोग्य विभागाची माहिती, राज्यात कोविडचे 53 ऍक्टिव्ह रुग्ण. मुख्यमंत्री शिंदे, हसन मुश्रीफ, तानाजी सावंत यांची तातडीची बैठक, कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1 सौम्य, पुढच्या आठवड्यात टास्क फोर्स नेमणार, तानाजी सावंतांची माहिती. 3 आठवड्यांपासून राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार, कोरोनाचा नवीन व्हेरियंट जास्त घातक नाही, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. शरद पवार आज बारामती दौऱ्यावर, पवारांच्या वाढदिवसानिमित्त कुस्तीगीर संघाकडून कुस्त्यांचं आयोजन, या कार्यक्रमासह अन्य एका कार्यक्रमाला पवार उपस्थित राहणार. सरकारच्या कामावर विश्वास असल्यानं अनेक जण आमच्या पक्षात प्रवेश करतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं ठाण्यातल्या किसन नगर भागातील अय्यप्पा मंदिरात दर्शन, यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पूर्वीच्या मित्रांचीही भेट घेतली. राज्यात भरती प्रक्रिया रखडल्यामुळे 2,44,000हून अधिक शासकीय पद रिक्त, तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात 9 पैकी 6 OSD बाहेरील, फक्त 3 शासकीय कर्मचारी RTI कार्यकर्ते, अनिल गलगली यांची माहिती. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मिळालेल्या 100% निधी फेब्रुवारी अखेरपर्यंत खर्च करा, निधी खर्च न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा इशारा.
मसूर डाळीवर 31 मार्च 2025 पर्यंत आयात शुल्क माफ. वित्त मंत्रालयाचा निर्णय. याआधी 31 मार्च 2024 पर्यंत आयात शुल्क होतं माफ. वीकेंड आणि नाताळमुळे आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे आणि बस स्थानकांवर नागरिकांची गर्दी. अंधेरी, सायन, दादर, विलेपार्लेसह अन्य भागात मुंबईकरांची मोठी गर्दी. नाताळ आणि सलग 3 दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणात गर्दी. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावर गर्दी वाढल्यानं स्थानिक व्यवसाय तेजीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.